नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खोबरे करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। खोबरे करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाश करणे। खोबरे करणे, नाश करणे। तोंडी पाठ करून ठेवा, खोबरे करणे, नाश करणे। पुढे पहा, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? योग्य उत्तर आहे मुंबई। लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजी रावजी हे कोणत्या पदावर होते? योग्य उत्तर आहे न्यायाधीश। न्यायाधीश। पुढे पहा, असहकार चळवळ स्थगित करण्यास कारणीभूत ठरलेले चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे। असहकार चळवळ स्थगित करण्यास कारणीभूत ठरलेले चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न पहा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रह। योग्य उत्तर आहे सेनापती बापट। 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। तोंडी पाठ करून ठेवा, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केले। पुढे पहा, सायमन कमिशन भारतात कधी आले? सायमन कमिशन भारतात कधी आले? तर 1928 साल लक्षात ठेवा, 1928। पहिला पर्याय आहे 1828। या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं, लक्षात घ्या। 1928 हे आपलं उत्तर आहे। पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्हा। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही आजोळ आहे ते बुलढाणा जिल्ह्यात आहे। शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला? योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज। शाहू महाराजांनी 1911 मध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला। पुढे पहा, कलिंग युद्धाची ठिकाणे सध्याच्या कोणत्या राज्यात येते? कलिंग युद्ध। योग्य उत्तर आहे ओडिशा। लक्षात ठेवा, कलिंग युद्धाची ठिकाणे सध्याच्या ओडिशा या राज्यात येतात। पुढे पहा, संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? योग्य उत्तर आहे कलम 21। कलम 21। पुढे पहा, साबण हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज भाषा। साबण हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे। राष्ट्रीय सभेस महात्मा फुलेंनी विरोध केला, कारण डॅश डॅश। काय कारण होतं? पर्याय पहा, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता, ती जातीयवादी संस्था होती, त्यात उच्च वर्णीयांचाच भरणा होता, त्यात नेमस्तवाद्यांचे प्रमाण अधिक होते। योग्य उत्तर काय असणार आहे? तर त्यात उच्च वर्णीयांचाच भरणा होता। लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेस महात्मा फुलेंनी विरोध केला होता कारण त्यामध्ये उच्च वर्णीयांचाच भरणा होता। पुढे पहा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। योग्य उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड। कार्बन मोनॉक्साईड। पुढे पहा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले? पहिले महिला विद्यापीठ। योग्य उत्तर आहे महर्षी कर्वे। महर्षी कर्वे। पुढे पहा, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। मानव धर्म सभा। योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर। लक्षात ठेवा, मानव धर्म सभा दादोबा पांडुरंग तरखडकर। पुढे पहा, यशवंत हे कोणाचे टोपण नाव आहे? यशवंत। योग्य उत्तर आहे यशवंत दिनकर पेंढारकर।
यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव आहे यशवंत. पुढे पहा, बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना कुणी केली आहे? बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्य. पुढे पहा, माधवानुज हे कोणाचे टोपण नाव आहे? माधवानुज. योग्य उत्तर आहे डॉक्टर काशीनाथ हरी मोडक. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज. पुढे पहा, पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? उत्तर यायलाच पाहिजे, सोपा प्रश्न आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. ओके. पुढे पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? चुकीचा विचारला आहे. पहा, पहिला पर्याय आहे दृश्य देखावा. विद्यार्थी मित्रांनो, दृश्य देखावा हे समानार्थी आहे. दुसरा पर्याय पहा, दृढता, मजबूती. दुसरा पर्याय सुद्धा समानार्थी आहे. तिसरा पर्याय पहा, दिवस, दिन, वार, वासर. आता दिवस या शब्दाला दिन, वार, वासर हे सर्व शब्द समानार्थी आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे? तर यापैकी नाही. लक्षात ठेवा, तीनही पर्याय बरोबर आहे. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा, महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता? देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा. योग्य उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी. दुसरे महायुद्ध कोणत्या कालावधीत घडले होते? दुसरे महायुद्ध. उत्तर आहे 1939 ते 1945. साल लक्षात ठेवा, 1939 ते 1945 दुसरे महायुद्ध. पुढे पहा, केळीमध्ये कोणते आम्ल असते? केळीमध्ये कोणते आम्ल असते? तर मॅलिक आम्ल. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? तर पहा, घटनात्मक उपायांचा हक्क. लक्षात ठेवा, घटनात्मक उपायांचा हक्क. पुढे पहा, लोकहितवादी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? लोकहितवादी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ सांगा. हापापाचा माल गपापा. योग्य उत्तर आहे लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे. लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त वने कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? सर्वाधिक जास्त वने. योग्य उत्तर आहे विदर्भ. विदर्भ. पुढे पहा, राष्ट्रीय गाण्याचे लेखक कोण आहेत? राष्ट्रीय गाणे. आता विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय गाणं कोणतं आहे आपलं? वंदे मातरम. म्हणजेच वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. पुढे पहा, दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे बहादूर शाह जफर. दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केले. पुढे पहा, राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? राजस्थानातील माउंट अबू येथे असलेले दिलवाडा मंदिर कोणत्या धर्माचे आहे? तर जैन धर्माचे आहे. कोणता धर्म? जैन धर्म. पुढे पहा, DNA चे पूर्ण रूप काय आहे? DNA. योग्य उत्तर आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके. पुढे पहा, आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आमच्या काही आठवणी. योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. आमच्या काही आठवणी, रमाबाई रानडे. पुढे पहा, झिम्बाब्वे या देशाचे चलन कोणते? झिम्बाब्वे.
योग्य उत्तर असणार आहे झिम्बाब्वे डॉलर. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करा. नक्की तुम्हाला या 30ही प्रश्नांचा पेपरमध्ये फायदा होणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.